नमस्कार, मी शुभदा. मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे मसुराची आमटी. आता मसुराच्या आमटीसाठी आपल्याला काय लागणार आहे, एकदम नव्या पद्धतीची म्हणजे पद्धत आहे, जुनीच आहे, पण ज्यांनी कोणी खाल्ली नसेल किंवा बघितली नसेल त्याच्यासाठी ही नवीन. आता त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे हे बघा. थोडासा कांदा, टमाटा आणि ह्या मसुरा स्वच्छ धुवून घेतलेला आहे मसुरा. ते काय करायचं, आपण कुकर तापायला ठेवलाय. थोडंसं अगदी किंचित एक चमचा भरच तेल घालायचं, कारण नंतर आपण त्याला मसाल्याची छान फोडणी देणार आहे. थोडंसं तेल घालायचं. कांदा घालायचा. तर थोडंसं किंचित तेल घातलं ना, म्हणजे तो कांदा आणि टमाटर हे सगळं विरघळतं त्याच्यामध्ये. एकदम सोपी आहे बनवायला. थोडंसं मीठ घालायचं, अगदी किंचित. कांदा आणि टमाटा जो असतो ना, हे बघा लगेच विरघळतो. हे बघा विरघळतं लगेच. ते मीठ घातलं ना, थोडं मीठ घालून हलवलं का लगेच विरघळतं. आता आपण घालूया थोडीशी हळद, अगदी किंचित, कारण नंतर आपण त्याला मसाला घालणार आहे. अगदी किंचित हळद घालायची. हिंग घालायचं, थोडासा किंचित हिंग घालायचा, कारण नंतर आपण मसाला घालणार आहे त्यात. मसुरा, या मसुरा छान अशी परतली. त्यात पाणी घालायचं. मसूर थोडी भिजत टाकली ना का ती दोन शिट्ट्यांमध्ये होऊन जाते, कारण मसूर डायरेक्ट जर लावली तर ती कडक असते जरा. त्यामुळे काय करायचं, थोडीशी अर्धा तास भिजत घालायची. तर मी थोडा वेळ भिजत घातली होती, ती अर्धा तास भिजत घालायची. आणि शिजायला अगदी पाणी थोडंच लावायचं. आपण किती मसुरा घेतलेले आहेत, आता आम्ही 3 जण आहे, तर मग किती मसुरा घेतलेला आहे त्यानुसार पाणी घालायचं त्याच्यामध्ये. आणि ते छान शिजलं, दोन शिट्ट्यांमध्ये होऊन जातं ते. आता आपले मसुरा आपण शिजवून घेतलेले आहे. हे बघा छान शिजलेले आहेत मसुरा, आणि त्याला थोडीशी हळद घातल्यामुळं कलर छान आलेला आहे. आता आपण कढई तापायला ठेवलेली आहे. मसुराच्या आमटीसाठी कढीपत्ता, कोथिंबीर छान धुवून चिरून घ्यायची. किंवा आपल्याकडे जर का कोथिंबीर नसेल तर याच्यात आपण कस्तुरी मेथी येते. आता माझ्याकडे आहे म्हणून मी कोथिंबीर वापरते. इथं कोथिंबीर जर नसली तर मी कस्तुरी मेथी वापरते. कस्तुरी मेथीने पण एकदम छान लागतं. आता 2 चमचे तेल घालायचं. तर माझ्याकडे ही उकळी आहे, याला
उबळी म्हणतात. चमचा आणि उबळी सारखीच असते, थोडा मोठा चमचा घेतला तर. तर आपण जो मसाला बनवलेला आहे, हे बघा, हे मसाल्याची पण रेसिपी मी दाखवणार आहे तुम्हाला पुढं. हा मसाला, त्याच्यात सगळे खडे मसाले, कांदा, लसूण, आलं, हे सगळं. हा नेहमी मी 15 दिवस मसाला टिकतो. माझा आता हा डब्बा भरलेला होता, आता हा एवढाच शिल्लक राहिलेला आहे. आता मसाला असल्यामुळे याच्यामध्ये जिरं किंवा मोहरी म्हणजे घालायची काही आवश्यकता नसते त्याच्यात. कढीपत्ता तडतडला की लगेच. तर हा घट्ट गोळा असल्यामुळं थोडं थोडं टाकायचा, कारण आपली आमटी थोडीच आहे ना. इतका छान वास येतो त्याला आमटीला, म्हणजे मसुराचं वरणच नाही. मी तुम्हाला मसुराचे खूप प्रकार करून दाखवणार आहे. मसुराची उसळ, मसूर पालक, मसुराचं वरण, मसुराची आमटी, खूप प्रकारचे आहे. असा मसाला करून ठेवला म्हणजे बघा, जेव्हा आपल्याला काय बनवायचंय, उसळ आहे, आमटी आहे, किंवा बटाट्याची भाजी पण खूप प्रकारची करता येते. मी तुम्हाला सगळ्या प्रकारच्या भाज्या, आमटी, पालक खूप प्रकारचा बनवता येतो. मसूर पालक मी पुढच्या वेळेस, आता पालक छान मिळायला लागलाय, मसूर पालक बनवून दाखवणार आहे. आता हा माझा गरम मसाला आहे, काळा मसाला म्हणतो याला. अर्धा चमचा घालायचा, कारण आपण त्याच्यात पण भरपूर मसाले घातलेले, खडे मसाले, सगळे मसाले आहेत त्याच्यामध्ये. त्यात पण कांदा आहे, लसूण आहे, कारण आता आम्ही 3च माणसं आहोत. मग आम्ही तिखट कमी खातो. आता तुम्ही जर का तिखट जास्त खात असाल तर तुम्ही चमचाभर तिखट घालायचं, पण मग आम्ही कमी खातो. आणि मसाल्यामध्ये नेहमी मीठ घालायचं. मीठ त्याच्याने तेल सुटतं. आणि एवढं लक्षात ठेवायचं का आपण शिजवताना मीठ घातलं होतं, हळद घातली होती, त्या प्रमाणातच हळद घालायची, त्या प्रमाणातच. हे बघा, छान असं तेल सुटलंय याला. जे खाण्याचे शौकीन आहेत ना, त्यांच्या नक्कीच तोंडाला पाणी सुटतं. कारण मला म्हणजे बनवायला पण खूप आवडतं. आता थोडंसं पाणी याच्यासाठी घातलंय, आपला मसाला घट्ट होता, खाली लागायला नको. आता याला तेल सुटलंय छान. मला स्वयंपाक खूप आवडतो, मला गाणं खूप आवडतं, त्याच्यामुळंच मी पहिलंच सांगितलेलं आहे का ह्या चॅनलवर, माझ्या शिवस्वामी चॅनलवर तुम्हाला खायला पण मिळणार आहे आणि गायला पण मिळणार आहे. का छान वास सुटलाय, काही विचारायचंच नाही. तुम्ही एकदा घरी बनवून बघा. आमच्या घरामध्ये माझ्या असताना माझ्या मुलीला, मिस्टरांना तर माहीत पण नव्हतं लग्नाच्या आधी का मसुराचं डाळ असते म्हणून, त्याचं वरण होतं म्हणून, ते पण माहिती नव्हतं. आता मी मसाल्यातच कोथिंबीर घालते, कारण मग हे लोक, यांना ती वरतून कोथिंबीर आवडत नाही. तर आज मी वरतून घातली.
तर हे बघा कलर आणि काय मस्त घमघमाट सुटला आहे. घरी नक्की करून बघा, कमेंट करा. माझ्या चॅनलला रेसिपी आवडली तर बनवून बघा, शेअर करा, लाईक करा माझ्या चॅनलला. तुम्हाला अशाच वेगवेगळ्या आता पुढच्या वेळेस मसूर पालक म्हणजे बटाटे आहेत, समजा खूप प्रकारच्या बटाट्याची भाजी बनवता येते. मसूर आहे किंवा मुगाची डाळ आहे. मुगाची डाळ पण खूप प्रकारे बनवता येते. फक्त ते म्हणजे जी करणारी असते तिला आवड पाहिजे. आमच्या घरात कधीच हॉटेलिंग नाही, कारण मला हे बनवायला इतकं आवडतं.